ठाकरेंच्या शिवसेनेकडनं बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न देण्याची मागणी करण्यात आली. बाळासाहेबांच्या जयंतीदिनी ही मागणी केली गेली आहे. हे विशेष. मुख्य म्हणजे येणारे वर्ष हे बाळासाहेबांचं जन्मशताब्दी वर्ष आहे. अशात या मागणीकडे मनोमिलनाची पूर्वतयारी या अँगलनेही पाहिलं जातं. कारण यापूर्वी देशामध्ये भारतरत्न पुरस्कारावरून काही समीकरणं जुळल्याची उदाहरणं ताजी आहेत. बघूयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न देण्याची मागणी ठाकरेंच्या शिवसेनेनं केली आहे. जयंतीनिमित्त शिवसैनिकांनी बाळासाहेबांना अभिवादन केलं आणि या अभिवादनावेळीच ही मोठी मागणी करण्यात आली. शिवसेनेनं या देशाला हिंदुत्ववादी विचार काय हे दाखवणारे वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि स्वतःला हिंदुत्ववादी म्हणणारं सरकार आहे. त्यांनी यांचा सन्मान भारतरत्न देऊन केलाच पाहिजे. कायम देश हित, महाराष्ट्र हित, मुंबई हित जपण्याचं काम बाळासाहेबांनी केलंय. त्यामुळे त्यांच्या जयंती निमित्ताने आम्ही सर्व शिवसैनिक नवे तमाम जनता ही मागणी करते की बाळासाहेबांना भारतरत्न देऊन त्यांना सन्मानित करावं. ठाकरेंच्या शिवसेनेकडनं बाळासाहेबांना भारतरत्न देण्याची मागणी होताच शिवसेनेकडनं सावरकरांना भारतरत्न देण्याची होत असलेली मागणी अनेकांना आठवली. तर यावर खासदार संजय राऊत यांनी मोठं विधान केलं. बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न म्हणजे वीर सावरकरांचाही सन्मान, असं राऊत म्हणाले. हिंदुत्वासाठी दोनच नेत्यांनी सर्वोच्च बलिदान केलेलं आहे, ते म्हणजे वीर सावरकर, ज्यांना हिंदू हृदय सम्राट म्हणूनच लोक ओळखत होते, आणि त्यानंतर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे. बाळासाहेब ठाकरेंचा सन्मान हा वीर सावरकरांचाही सन्मान होतो, लक्षात घ्या. कारण वीर सावरकरांचाच हिंदुत्वाचा विचार बाळासाहेब ठाकरेंनी पुढे नेलेला आहे. शिवसेनेच्या या मागणीकडे फक्त शिवसैनिकांचं भावनिक आव्हान म्हणून पाहता येणार नाही, तर याकडे मनोमिलनाचे संकेत म्हणूनही पाहिलं जातं. याचं कारण म्हणजे भारतरत्न पुरस्कारामुळे अलीकडच्या काळात जुळलेली काही समीकरणं. पहिली घटना 23 जानेवारी 2024. बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न पुरस्कार. या घोषणेनंतर इंडिया आघाडी सोडून नितीश कुमार एनडीए सोबत गेले. दुसरी घटना 8 फेब्रुवारी 2024. माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंग यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर. या घोषणेनंतर चौधरी चरण सिंग यांचे नातू जयंत चौधरी एनडीए सोबत गेले. या दोन राजकीय घडामोडी सांगतायत की ठाकरेंच्या शिवसेनेची ही मागणी राजकीय अँगलनं सुद्धा आपल्याला तपासावी लागेल. कारण अलीकडेच सामनातनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं झालेलं कौतुक, मुख्यमंत्र्यांच्या दालनात उद्धव ठाकरेंनी दिलेली सदिच्छा भेट, बीड प्रकरणात नार्वेकरांनी केलेलं कौतुक, या सगळ्याची पार्श्वभूमी या मनोमिलनाच्या चर्चांना आहे आणि त्यात ही मागणी आली. त्यामुळे अर्थातच भाजपची भूमिका आता यावर काय हे अधिक महत्वाचं आहे. शिवसेना बाळासाहेब ठाकरेंचं स्थान हे अतिशय वरचं होतं. त्यामुळे त्यांच्या संदर्भात त्यांना भारतरत्न देण्याबद्दलची मागणी असेल, उद्धव ठाकरेंनी त्यांच्या सेनेने केली असेल, त्यात काही मला वाटतं चुकीचं काही नाही आहे. पण शेवटी प्रत्येकाला तो अधिकार आहे. तर दुसरीकडे शिंदेच्या शिवसेनेकडनं या मागणीवर सावध प्रतिक्रिया आल्या. कारण ठाकरेंची ही मागणी शिंदेच्या शिवसेनेसाठी गुगलीसारखीच आहे. आज हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे साहेबांची जयंती अतिशय शुभ दिवस आहे. आज आपण सगळेजण चांगलं बोलूया. भारतरत्न पुरस्कार आणि त्याच्या आडून राजकीय टाळी देण्याचा सुरू असलेला हा खेळ सांगतोय की येत्या काळात राज्याच्या राजकारणात काहीतरी मोठं घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. धनंजय दळवीसह हृदेश हातीम, पुढारी न्यूज.